नमस्कार मंडळी. सिडको संदर्भात अतिशय महत्त्वाची एक अपडेट येत आहे आणि ती म्हणजे सिडकोच्या ज्या वाढत्या किमती आहेत याचं प्रकरण आता शेवटी कोर्टामध्ये गेलं आहे आणि हायकोर्टाने यासंबंधी एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. तो म्हणजे सध्या जे काही सिडकोकडून सदनिकांचं वाटप चालू आहे याला हायकोर्टाने स्थगिती दिलेली आहे आणि त्याबद्दल काही मत देखील व्यक्त केलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहूया नेमका हायकोर्ट याबद्दल काय म्हणाला आहे आणि याने खरंच सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे का. तर हायकोर्टाने सिडको प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत आणि सदनिकांसाठी जी 74 लाख आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता यावर कोर्टाने सवाल उपस्थित केलेला आहे. सिडकोचे जे माझे पसंतीचे घर हे EWS आणि LIG म्हणजेच अल्प उत्पन्न गट व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी जी घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर सोडत काढली होती आणि त्याची किंमत ही 74 लाख रुपये इतकी ठरवण्यात आली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने आश्चर्य व्यक्त केले असून ही योजना गरिबांसाठी नसून श्रीमंतांना गुंतवणुकीचे मार्ग मोकळे करणारे असल्याचे मत हायकोर्टाने यावेळी नोंदवले आहे. त्याचबरोबर पुढे हायकोर्टाने असे मत नोंदवले आहे की सिडकोची ही मनमानी असल्याचे सांगत उच्च न्यायालयाने या सदनिकाच्या वाटपांना स्थगिती दिली आहे. म्हणजे ही जी मनमानी चालू आहे याबद्दल हायकोर्टाने देखील प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि त्यामुळे त्याला स्थगिती देण्याचा निर्णय हायकोर्टाने दिलेला आहे. ही सरळ सरळ गरिबांची थट्टा असल्याचे खडे बोल न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अभय मंत्री यांनी सिडको प्रशासनाला सुनावले आहेत. त्याचबरोबर एक महत्त्वाचा निर्णय इथे कोर्टाकडून घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे LIG आणि EWS प्रवर्गातील लोकांनी केवळ 45 लाख रुपये भरावेत व उर्वरित रक्कम न्यायालयाच्या परवानगीशिवाय भरू नये. म्हणजे जर तुम्ही या योजनेत पैसे भरत असाल सध्या तर तुम्ही केवळ 45 लाख रुपयेच भरायचे आहेत. त्या पुढची रक्कम जोपर्यंत न्यायालय परवानगी देत नाही तोपर्यंत भरायची नाही आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची अशी एक टिप्पणी न्यायालयाने इथे केलेली आहे ती म्हणजे 6 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व देशात कुठेही पक्के घर असलेल्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अशा प्रकारचा निर्णय देखील आज कोर्टाने सुनावणी दरम्यान दिला आहे. यासाठी कोर्टाने आता सिडको प्रशासनालाही त्यांचे मत मांडण्यासाठी वेळ दिलेला आहे. त्यामुळे नक्कीच मागील काही दिवसांपासून जी काही सिडकोच्या घरांच्या किमती वाढल्या होत्या त्याबद्दल अनेक नागरिकांनी तक्रारी देखील केल्या होत्या. त्यांना दिलासा देणारी अशी ही बातमी आहे. त्यामुळे भविष्यात या किमती देखील कमी होण्याची शक्यता आता दाट आहे. तर नक्कीच माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.